दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आता 5वी व 8वीच्या शिष्यवृत्तीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. आज दिनांक 18 मे 2026 रोजी जाहीर झालेला आहे. अंतरिम निकाल हा आहे तात्पुरता साईटवरती आपल्या प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. दुपारी थोडी साईटला अडचण होती लॉग इन व्हायला आणि निकाल पाहण्यासाठी. आता मात्र साईट आपली संध्याकाळी सुरळीत सुरू झालेली आहे. तर हा निकाल कशा पद्धतीने आपण PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतो आज आपण पाहणार आहोत. अगदी असं सोप्या पद्धतीने हा आपला निकाल आपण PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतो. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी वळायचं आहे आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. आपल्याला टाईप करायचं आहे 5वी शिष्यवृत्ती मराठी किंवा इंग्रजीमधून. जी लिंक येईल पहिली सर्च लिंक त्याला सर्च करायचं आहे. थोडं स्क्रॉल करायचं आहे. PUPPSS हे निळ्यामध्ये आपल्याला दिसेल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा 2026 न्यू फ्लॅश होते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. येथे जी सेकंड नंबरची टॅब आहे 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती त्यावरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे येस या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे शाळा लॉग इन येईल. त्या शाळा लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. हिरव्या पट्टीत लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर इथे आपल्याला दिसतोय बघा 5वी आणि 8वीचा ऑल ॲडमिट कार्डच्या खाली निळ्यामध्ये ऑल अंतरिम रिझल्ट 5वी आणि 8वीचा. याला क्लिक करून सुद्धा आपण आपल्या पूर्ण शाळेचा एकदाच निकाल आपण PDF मध्ये डाउनलोड करू शकतो किंवा इथे खाली विद्यार्थ्यांच्या नावानुसार वैयक्तिक सुद्धा काढू शकतो. तर आपण ऑल अंतरिम रिझल्ट यावरती क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर याला स्क्रॉल करत चालायचं आहे आपल्याला. आपला शेवटचा विद्यार्थी जिथे असेल तिथपर्यंत स्क्रॉल केल्यानंतर इथे आपल्याला सगळ्यात खाली तिथे स्क्रॉल होणं बंद होईल. तिथे आपल्याला डाव्या हाताकडे प्रिंट हे हिरव्यामध्ये दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्यांना प्रिंट ही टॅब दिसणार नाही त्यांनी आपली साईट जी आहे ती डेस्कटॉप करून घ्यावी. प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जेवढे विद्यार्थी बसले त्यांचे इथे आपल्याला जे आहे अंतरिम निकाल जो आहे तो इथे आपल्याला दिसणार आहे. आता माझे इथे सेटिंगमध्ये जे आहेत इथे वरती उजव्याकडे ते 3 डॉट दिसतात. तिथे मी क्लिक केलं तर इथे सेव्ह ॲज PDF येणार आहे. या सेव्ह ॲज PDFला मी क्लिक केलेलं आहे. खालती रिझल्ट आलेला आहे आणि निळी टॅब आलेली आहे सेव्ह. इथे मी सेव्ह केलेला आहे आणि हा जो निकाल आहे तो माझ्या इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह झालेला आहे. तिथून मी तो जो आहे तो शेअर करू शकतो. तर या यूट्यूबच्या शॉर्टमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.